पासून थोडा उजाळा घेतो. 17व्या शतकात युरोपमध्ये काही व्यापारी भारतात आल्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या वसाहती तयार केल्या आणि त्या त्यांनी अनेक राज्यांवर आक्रमण केलं आणि ते राज्य आपल्या हातात बळकावून घेतले. पूर्ण स्वातंत्र्य संग्राम होता तो झाला. त्यानंतर त्यांनी बोललं पण व्हायचं तर ते एकदम गुपित होते. कोणते भाषण नाही व्हायचे, काहीच नाही व्हायचे. नाशिकमधून BE ही पदवी मिळवली. इंजिनियर झाले आणि UPSCच्या माध्यमातून काही वडील या गोष्टीने आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा आपल्या देशासाठी एक मुलगा त्यांनी मिलिटरीमध्ये सध्या दिलेला आहे आणि ही आपल्याला सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं स्वागत करतो. आता जेव्हा आमचं छोटी वस्तू देऊन म्हणजे पुस्तक देऊन जेव्हा सत्कार केला त्यावेळी तुम्ही सगळेजण काय म्हटलात? ओ म्हटलं. माझ्या लेक्चरला मी सुरुवात ओमपासूनच करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा ताठ बसायचं, एकदम ताठ, पाठीकडं ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. आपल्या पाठीच्या मणक्यावरती सगळी चक्र आहे आणि ती चक्र केव्हा ॲक्टिवेट होतात? जेव्हा तुम्ही ताठ बसाल. आपल्याला ताठ मानेने भारताचा नागरिक बनवायचं. तेव्हा सर्वांनी दोन्ही हाताची ध्यानमुद्रा कशी लावायची आहे? अंगठा आणि तर्जनी याचे अग्रभाग मिळवून घ्यायचे आणि आकाशाकडे ठेवायचे, आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. डोळे अलगदपणे बंद करून घ्यायचे. डोळे अलगद बंद आहेत. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. ज्या शब्दाने ओंकार कसा आहे? संपूर्ण चराचरात व्याप्त असा ओंकार. त्या ओंकाराची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. ओंकार अक्षर कसं तयार झालेलं आहे माहितीये? अ उ म या 3 अक्षरांनी ओंकार बनलाय. आणि ज्यांना संगीताची माहिती आहे त्यांना सांगते की 3.5 मात्रांचा ओंकार तयार झालेला आहे. असा हा ओंकार. त्याचा रंग आहे लाल केशरी. संथ श्वसन चालू आहे. जेव्हा आपण श्वास घेतो म्हणजे हवा जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा नाकाच्या शेंड्याला थंड हवेचा स्पर्श जाणवेल आणि जेव्हा आपण श्वास टाकू त्यावेळेला काहीशी गरम हवा आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे याचा अनुभव घेत श्वसन करायचं. मी थोडा वेळ देते. थंड हवेचा स्पर्श आणि उष्ण हवा शरीरातून बाहेर पडत आहे याची जाणीव करा. प्रत्येक श्वासागडी आनंद, उत्साह, ऊर्जा, प्रसन्नता, सकारात्मक विचार मिळत आहे. प्रत्येक उश्वासातून मी मला असलेलं दुःख, दारिद्र्य, दुःख, भय, चिंता, नकारात्मक विचार सोडून द्यायचे.
प्रत्येक श्वासातून आनंद, उत्साह, प्रसन्नता, ऊर्जा, सकारात्मक विचार मिळत आहेत. प्रत्येक उश्वासातून मला असलेलं दुःख, भय, चिंता, काळजी, नकारात्मक विचार मी सोडून देत आहे. थोड्या वेळ कोणतीच सूचना मिळणार नाही. अगदी काही सेकंद आपण थांबणार आहोत. आपलं शरीर आपल्याशी बोलतंय. सावधान. मी सांगेस तर डोळे कोणीही उघडू नका. दोन्ही हातांचं दर्शन करायचंय. दोन्ही हात तळ हात एकमेकांवर घालायचे. डोळ्याला ऊब द्यायची आहे. डोळ्यांवरनं बोटं फिरवायची आहेत. चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. केसांवरनं हात फिरवायचा आहे. अलगद हात खाली घ्यायचा आहे. डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओंकाराचं दर्शन घ्या. आपल्या हाताचं दर्शन घ्या. अशा ह्या चराचरा व्याप्त असलेल्या ओंकाराबद्दल निश्चित तुम्हाला प्रसन्नता वाटेल. डोळे उघडल्यानंतर एक प्रखर तेज आपल्या शरीरातून एक सळसळतं. मित्रांनो, इथे मला खूप छान वाटलं की प्रत्येक जण एकमेकांना ताई आणि दादा म्हणतात. खूप छान अनुभव आहे हा. अतिशय सुंदर. आणि मिक्स वयाची काही मुलं शालेय जीवनात अगदी 10-12 वर्षाची मुलं मुली दिसतात आणि काही तारुण्यात 30-35 वर्षाची आणि काही 50-60 वर्षाची अशी या टप्प्याटप्प्यांनी बसलेली सगळेजण मला साधत दिसत आहे. तेव्हा मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी आणि कुठून करावी हा माझा पुढे सुद्धा प्रश्न आहे. पण जयंतदादांनी सांगितल्या पद्धतीने आज आपण जमलो आहोत ते 15 ऑगस्ट या निमित्ताने. मला एक आवर्जून पहिल्यांदा लहान मुलांशी बोलावं असं वाटतं. ते म्हणजे अजून आपल्या आयुष्याला सुरुवात होत आहे. काहीतरी ध्येय आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलंय माहिती की टेक वन आयडिया, लिव्ह ऑन इट, वर्क ऑन इट, देन यू विल बी सक्सेसफुल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बनायचं आहे ते तुम्ही आत्तापासून ठरवा. त्याच्यावरती खूप काम करा. त्याच्यावरती काम करा म्हणजे काय? त्याच्यावर विचार करा, चिंतन करा, मनन करा. तुमच्या जीवनाचा मार्ग ठरवा आणि तो त्याप्रमाणे आक्रमण करा त्याच्यावरती आणि तुम्ही एक चांगले भारताचे नागरिक बनू शकता. तुम्ही आहातच भारताचे नागरिक. पण मगाशी माझ्या भाषणात जसं मी सांगितलं होतं की आपल्याला दिव्या देशमुख ह्या दिसतीये आणि शुभांशू शुक्ला सुद्धा मला ह्यातच दिसतो. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही नाविन्य मिळवा. आज मी तुम्हाला डिफेन्स म्हणजे जे संरक्षण खातं आहे त्यात एखाद्या आर्मी ऑफिसरला कसा प्रवेश मिळवावा किंवा आपण कसं होऊ शकाल याबद्दल तुमची माहिती सांगते. जसं एखाद्या मंदिर आहे, त्या मंदिरात जाण्यासाठी वेगळे वेगळे दरवाजे आहेत. तसंच तुम्हाला आर्मी ऑफिसर बनण्यासाठी
वेगळे वेगळे दरवाजे आहेत, रस्ते आहेत. पहिला रस्ता काय आहे तर तुम्ही NDAचा अभ्यास करून NDA प्रवेश मिळवून तिथलं ट्रेनिंग घेऊन तुम्ही आर्मी ऑफिसर होऊ शकता. दुसरा रस्ता आहे तुम्ही आतापासून NCC मध्ये भाग घेऊ शकता. कोणी आहे का इथे NCCचे कॅन्डिडेट? NCC नाही, ठीक आहे. मुलींमध्ये सुद्धा NCC मध्ये तुम्ही भाग घेतला तर तो सुद्धा मार्ग तुम्हाला आर्मीकडे घेऊन जाऊ शकतो. तिसरा मार्ग आहे CDS एंट्री, म्हणजे तो टेक्निकल एंट्री. त्याचं सुद्धा तुमच्या वयाच्या ठराविक वर्षानंतर इथे ॲडमिशन घेऊन फिजिकल ट्रेनिंग घेऊन तुम्ही कमांडो बनू शकता. चौथा मार्ग जो आहे तो तुम्ही ग्रॅज्युएशन टेक्निकल एंट्री घ्या, म्हणजे इंजिनियर व्हा किंवा BSc व्हा आणि त्यानंतर तुम्ही IMA मध्ये ट्रेनिंग घेऊ शकता. IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी, तिथे तुम्ही घेऊ शकता. आता हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की हे त्याचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांमध्ये दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कोणते? नॉन कमिशनर ऑफिसर आणि ज्युनियर कमिशनर ऑफिसर हे आहे. आणि तिसरा प्रकार, सॉरी 3 प्रकार आहे, मी मगाशी 2 म्हटले चुकून. आणि तिसरा प्रकार आहे तो कमिशन ऑफिसर रँक. म्हणजे आता पहिल्यांदा नॉन कमिशनर ऑफिसर बघूया. त्यामध्ये कोण असतं? पहिल्यांदा शिपाई. शिपाई नंतर होतो निश्चितच त्याचा सखोल अभ्यास करावा. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की स्वातंत्र्यवीराच्या वीरकथा, शौर्यकथा मुलांना सांगण्यात याव्या आणि त्यामुळेच त्यांना तो आवड निर्माण होणार आहे. त्यामुळेच त्यांची ही शक्ती आपल्याला कळून येणार आहे. मुलांची विचारशक्ती आणि ध्येयनिष्ठा निश्चितच त्यामुळे निश्चित होईल. मनगट आणि मेंदू बळकट करून आपल्याला आपला देश सक्षम करायचा आहे, जो विश्वगुरूच्या मार्गावर. एवढं बोलून माझं भाषण थांबवते. आज जो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील, विचारायचे असतील तर ते निश्चित विचारू शकता. मी त्यासाठी वेळ देते. कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. मला वाटतं कोणाला शंका नाही आहे तर बोलवलं त्याबद्दल मी खरोखर सर्वांची ऋणी आहे. खास करून जयंतदादा, ताई, सुजाताबाई सगळ्यांनी आभार. मला आज विद्यार्थ्यांसोबत तर आपण सगळे केंद्राचे कार्यकर्ते नेहमी बोलत असतो आणि मी स्वतः एका खेड्यातला विद्यार्थी आहे, गावामध्ये राहतो. त्यामुळं मला आवर्जून इथे उपस्थित खास करून आलेल्या सगळ्या पालकांशी थोडासा संवाद साधायचा. जेव्हा ताई सगळा हा प्रवास सांगत होते मिलिटरीबद्दल, डिफेन्स सगळ्या गोष्टीबद्दल, त्यावेळेला एक मनामध्ये हळहळ सुद्धा होत होती. कारण गावातून शहरामध्ये येताना जो प्रवास असतो तो प्रवास मी अनुभवलेला आहे. आणि नेमकं आपले पालक कुठे चुकतात हे आज मला थोडंसं हक्काने सांगावं असं वाटलं की मग आपण काय करायला पाहिजे. या आपल्या मुलांना या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी पालक म्हणून माझं काहीतरी दायित्व आहे.
पूर्वीची जी गावातली स्थिती होती ती स्थिती आत्ता नाही आहे. पूर्वी ज्या सगळ्या सोयी सुविधा सरकारकडून मिळत होत्या त्याच्या 10 पट सोयी सुविधा आपल्याला सरकारकडून मिळत आहे. पूर्वी म्हणजे 100, 70, 80 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतो. पण मग आपण एवढी सगळ्या गोष्टी असताना पालक म्हणून आपण नेमका चुकतोय का? हो, मग मी हक्काने थोडंसं तुम्हाला बोलू शकतो. मी माझ्या गावातला अनुभव सांगतो की आपण खूप चुकतो.
पाहिजे